हॅलो हाय, मी तुमची पोलीस वाईफ प्रीती. तर मी याच्या अगोदर पण आहे ना म्हैसूर पाक वगैरे बनवला होता, पण तो इतका छान झाला, म्हणजे खूप आवडला सगळ्यांना. त्यामुळे मी आता परत एकदा आहे ना म्हैसूर पाक बनवणार आहे. तर म्हटलं चला तुमच्याशी मी माझी रेसिपी शेअर करणार आहे. आपण एक वाटी बेसन पिठाचाच बनवणार आहे, पण खूप छान होतो आणि एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे. तर नक्की तुम्ही पण ट्राय करून बघा. चला तर सुरू करूया आपल्या म्हैसूर पाकला. तुम्हाला आहे ना परफेक्ट मेजरमेंट सांगते, म्हणजे मी कसं घेतलं आहे नाही का, किती वाटी, कसं म्हणजे वाटीचं मेजरमेंट केलेलं आहे मी. तर ते तुम्हाला दाखवते, त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. तर हे बघा, 1 वाटी बेसन पीठ, त्यानंतर 1 वाटी साखर, त्यानंतर 1 ते 1.5 वाटी तूप काढून घ्या, किंवा तेल तूप मिक्स पण करू शकता. तर मी आता काय करणार आहे, थोडंसं माझ्याकडं थोडंसं तूप आहे ना, मी ह्या बाउलमध्ये काढून घेणार आहे, मोठ्या बाउलमध्ये हे सगळं बेसन पीठ. आणि ना आता आपल्याला आहे ना याच्यामध्ये तूप घालून ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. बघू शकता आपण आता आहे ना ह्या बेसन पिठाला आहे ना एकदम चोळून घ्यायचं आहे तूप, म्हणजे ह्याची थोडीशी पेस्ट तयार करायची आहे. हे बघू शकता, अशा पद्धतीने ना मी तूप टाकून त्याला कालून घेतलेलं आहे बेसन पीठला. आता आपण त्याचे शुगर सिरप तयार करून घेऊया. एक कढई घेतली आणि आपण जे वाटीने साखर घेतलेली आहे ती साखर घेतलेली आहे. आता आपण काय करणार आहेत माहिती का, ह्या साखरेचं एक थोडीशी वरती पाणी येईल ना इतकंच पाणी घालणार आहेत आणि चांगली चासणी तयार करून घेणार आहेत. तर चला मी आता पाणी ॲड करते. हे बघा, आपण पाणी ॲड केलेलं आहे. बस इतकंच, साखर डीप होईल ना इतकीच आपण आहे ना याच्यामध्ये पाणी घालणार आहे. आता आपण गॅस चालू करून याचं चासणी तयार करून घेऊया. आपली चासणी ना तयार होत आलेली आहे. आणि इकडे बघू शकता मी तेल आणि तूप मिक्स करून आहे ना ठेवलेलं आहे कडण्यासाठी. एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं आपल्याला हे तेल आता. आणि आता इकडे आहे ना चासणी ना आपण कशी करणार आहेत माहिती का, एक तारी चासणी करणार आहे, जास्त कडक पण नाही करणार आहेत चासणी. आणि त्यानंतर हे जे आपण कालवलेलं आहे बेसन पीठ ते त्याच्यामध्ये हळूहळू ॲड करून मिक्स करून घेणार आहेत. तर चला, आता टाईमच झाला आहे मिक्स करून घ्यायचा. तर मी आता कॅमेरा पकडेल कोणी नसल्यामुळे आता हे जे बेसनाचं हे आहे हे केलेलं मिक्स केलेलं, तर मी याच्यामध्ये घालून घेऊन हळूहळू मिक्स करते. आता त्या पाकामध्ये आपण आहे ना गॅस आता थोडासा कमी करूया. तर मी तुम्हाला दाखवते नंतर कसं दिसते कसं नाही ते. हे बघू शकता मी आता ते बेसन पीठ वगैरे ॲड केलं आहे ना, असं हलवत राहणार आहे. काही हे एकदमच टाकून देऊन आहे ना आपण नंतर मिक्स करत राहिला तरी बी चालतं आहे, तसं काही नाही, एवढी घाई करायची गरज नाही आहे. आता हे ना मी मिक्स करत राहणार आहे. बघू शकता तुम्ही, एकदम आता मिक्स करत राहायचं आहे ह्याला एकदम असं. हे बघा, आता इकडं पण आपलं तेल ना बऱ्यापैकी आता गरम झालं आहे, दिसत असेल तुम्हाला. आणि त्यानंतर आता हे बघा, हे पेस्ट आहे ना मिक्स झालेले आहे पाकामध्ये. तर आपण आता फुल गॅस करूया. हे बघा, बऱ्यापैकी मिक्स पण झालं आहे आता ते बेसन पीठ पाकामध्ये. आता आपण काही करणार आहे, थोडं तेल घालून हलवत राहणार आहे त्याच्यामध्ये. तर मी तुम्हाला दाखवते ती प्रोसेस. थोडंच घालायचं आहे, जोपर्यंत त्याची जाळी यायची बंद होत नाही ना तोपर्यंत.
इकडं पण तेल कडकडीत गरम झालेलं आहे आपलं. आता आपण आहे ना काय करूया, थोडंसं तेल आहे ना ह्याच्यामध्ये तेल आणि तूप मिक्स केलेलं ॲड करून घेऊया. बघू शकता अशा पद्धतीने. आता हे ना मिक्स करून घ्यायची जाळी. हे बघ दिसतंय का तुम्हाला, हे असं फुगत फुगत जातं, एकदम फुगत फुगत जातं. बघू शकता. आता हे परत पहिल्यासारखं होऊन झालेलं आहे, म्हणजे नाही का दह्यामध्ये जाळी राहिली नाही. आता आपण काय करूया, परत एकदा थोडंसं तेल ॲड करूया. तेल आणि तूप मिक्स केलेलं बघू शकता. जसं जसं तेल ॲड करू ना आपण तशी तशी याला जाळी येत राहते. बघू शकता. हे बघा. आता परत एकदा ही जाळी ना आपण मिक्स करून घेणार. आणि जेव्हा आहे ना म्हणजे जाळी बनणंच बंद होईल ना, प्रॉपर सगळी जाळी बनली ना, त्यावेळेसच आपण बंद करणार आहे. बघू शकता तुम्ही. हे आता मिक्स झालेले आहे परत एकदा जाळी. तर आपण आता काय करूया, परत एकदा बघा अशा पद्धतीने करून घेऊया आपण परत एकदा. काय पप्पाकडनं काढ जा. बघा आता परत एकदा हीच प्रोसेस करणार आपण. बघू शकता अशा पद्धतीने ना जाळी आहे ना, हे बघू शकता. जेव्हा हे बघा हे डबल फुगलं आहे, जेव्हा हे बंद होणार ना जाळी बनायची, त्याच वेळेस आपण आहे ना बंद करणार आहे तेल ओतायचं. हे बघू शकता कसलं भारी दिसायला लागलं आहे. आता आपण काय करूया, पुन्हा एकदा आपल्याला अजून जाळी पाहिजे, त्यामुळं अजून एकदा थोडंसं तेल, कारण ह्याला आहे ना खूप तेल लागतं आणि नंतर म्हणजे नितळून काढता येतं आपल्याला, त्यामुळं काही टेन्शन नाही आहे. म्हैसूर पाक म्हटलं की हे बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने बऱ्यापैकी आता नाही का होत आला आहे आपला म्हैसूर पाक. आता परत आपण कडकडीत तेल घालणार आहोत. जोपर्यंत त्याच्यात छान अशी जाळी बनत नाही ना, तोपर्यंत आपण आहे ना असं तेल घालत राहणार आहे. का कन्सिस्टन्सी ठेवायची, हलवायची पण. हे बघा किती फुगलं आहे हे. आणि हे बघा तुम्हाला दिसत असेल, जाळी पण खूप छान झाली आहे. आणि तेलाचं टेन्शन घेऊ नका. हे बघा आता साईडने पण तेल सुटत आलं आहे बऱ्यापैकी, म्हणजे ते निघून जातं तेल, आपल्याला निथळता येतं नाही का. तर हे राहिलेलं थोडंसं तेल आहे, ते पण मी त्याच्यामध्ये टाकून घेते. हे बघा हे आता परफेक्ट आपला जवळपास झालेलं आहे. आता ते ना तेल सोडायला लागलं आहे आणि जाळी होणं बंद झालेलं आहे. त्यामुळे आता आपला ना परफेक्ट म्हैसूर पाक तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता, हे तुम्हाला दिसतच असेल जाळी म्हैसूर पाकची. तर आता आपण आहे ना एका डब्यामध्ये ह्याला आहे ना सेट होण्यासाठी ठेवून देऊया. आता गॅस मी बंद केलेला आहे आता. आणि हे लवकरच ओतून घ्यावं लागतं, नाहीतर नाही का म्हणजे कडक बनतं. तर चला मी ओतून घेते. हे बघू शकता मी अशा पद्धतीने ह्या डब्यामध्ये ना, म्हणजे माझ्याकडे केकचा होता स्क्वेअरमध्ये, तर त्याच्यामध्ये मी ना अशा पद्धतीने म्हैसूर पाक ओतून घेतलेला आहे. आणि हा आता थोडंसं सेट होऊन देणार आहेत आपण याला. आणि याचे जे हे साईड्स आहेत ना, त्याच्यातून आहे ना हे तेल आहे ना सगळं पूर्णपणे बाहेर येऊन जाणार आहे. आता त्याच्यामुळे तेलाचं टेन्शन नाही आहे. आणि तरी पण आपण आहे ना जर एक्स्ट्रा जर राहिलं ना, तरी पण आपण ते काढून घेणार आहे. तर मी तुम्हाला नंतर दाखवते त्याच्या वड्या कशा होणार आहेत ते, कारण आपल्याला 10-15 मिनटं आता याचं वेट करावं लागणार आहे. तर कंटिन्यू करा व्हिडिओ, मी दाखवते.